हाय हॅलो नमस्कार। तर आज संडे स्पेशल आज आमच्या घरी बनणार होतं मटन आणि चिकन बिर्याणी। तर मटन ह्यांनी बनवणार होते आणि चिकन बिर्याणी आणि भाकरी मी बनवल्या। मस्त असं त्यांनी मटन शिजत घातलं, मॅरिनेट केलं मटनला पहिलं, नंतर ह्यांनी कांदा चिरून घेतला, नंतर मस्तपैकी हलवून घेऊन नंतर फोडणी दिली। फोडणी देऊन त्यातमध्ये मटन टाकून घेतलं। मटन टाकून झाल्यानंतर मस्त असं हलवून घेतलं, त्याला हलवून घेऊन वरतून जराशी चटणी वगैरे टाकली। ह्यांना स्वयंपाक बनवता येतो तसा जमतो। आणि त्यानंतर मी चिकन शिजायला घातलं आणि ह्यांचं ते मटन शिजत होतं, पण मी मटन खात नाही, मला नाही आवडत मटन, मग मी चिकन खाते। माझ्यासाठी चिकन आणलं होतं त्यांनी। मस्त असं दोन्ही शिजत घातलं, दोन्हीकडे शिजत घातल्यानंतर यांचं शिजत आलं होतं। ते मटण शिजायला फारच वेळ लागतो, त्यासाठी ते मटण काढून कुकरमध्ये शिजत घातलं। कुकरला 4 शिट्ट्या दिल्यानंतर लगेच शिजलं मटण। मग नंतर टाकल्या भाकरी। आम्हाला फार काही भाकरी लागत नाही, त्यासाठी आम्ही 2च भाकरी करतो दोघाला। भाकरी झाल्यानंतर मग मस्त असं ते कुकर उघडून पाहिलं, ह्यांना दाखवलं ते मटण शिजले का पहा म्हणून। मग ते म्हणजे शिजले, मस्त असं शिजले मटण। मग नंतर केला बेत कशाचा, बिर्याणीचा। तर बिर्याणीला खडा मसाला, मिरची, कांदा टाकून घेतला पहिलं, मग त्यामध्ये टाकलं टोमॅटो टाकून झाल्यानंतर मग टाकले अद्रक लसणाची पेस्ट। ते रेडीमेड मिळतं ना अद्रक लसणाची पेस्ट, तेही टाकलं मस्त। आणि इकडं चिकनचा रस्सा गरम, तर बिर्याणीची तयारी चालू होती आणि झाली पण होती। मग त्यात टाकली अद्रक लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर थोडी नंतर मी चिकन मसालाही टाकला, थोडी चव भारी येते ना त्यामुळं। मी ग्रीन बिर्याणी बनवणार होते, खरं त्यातमध्ये कोथिंबीर खूपच लागणार होती। आणि कोथिंबीर आता सध्याला खूपच महाग आहे, 20 ते 40 रुपयाला एक पिंडी आहे आता सध्याला। त्यात टाकलं मी दही थोडंसं, ते दही चिकनलाच लावून घ्यायचं असतं, खरं मी पहिलं चिकन शिजवून घेतलेलं ना यासाठी। मग ते मस्त असं मसाला टाकून त्यातमध्ये घेतलं चिकन आणि त्यात चिकनचा पिवळा रस्सा टाकून घेतला थोडासा, मस्त असं टाकून घेतलं। टाकून घेतल्यानंतर मस्त असं हलवून घेतलं त्याला, आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आम्हाला जास्त खारट नाही आवडत आहे, त्यासाठी आम्ही कमीच वापरतो मीठ, आणि यसलाही मीठ कमीच चालते। आणि त्यातमध्ये आता मस्त असं दावत तांदूळ टाकून घेतलं, राईस टाकून मग त्यातमध्ये पाणी ओतून घेतलं। पाणी ओतून घेतल्यानंतर मस्त असं 2 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला, आणि आपली मस्त अशी बिर्याणी रेडी झालेली आहे। त्या बिर्याणीला पाहून इतकं भारी वाटत होतं ना, एकच नंबर, असं कधी खाऊ असं झालं। मस्त असं हलवून घेतलं। माझ्या आता सध्याला त्याला पाहून पाणी सुटायलेलं आहे तोंडाला, खूपच मस्त झाली ती बिर्याणी। चवीला तर एकच नंबर झाली, तुम्ही ट्राय करा एकदा। आणि मी तर प्लेट वाढून घेतली होती, मटण एसचा खाऊ, भाकरी, बिर्याणी, कांदा आणि तो पिवळा रस्सा घेतलेला, कांदा आणि लिंबू। आणि ह्यांना म्हणलं कशी झाली आहे, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।